ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुढच्या बातमीकडे वळूयात। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून आज दुसऱ्या फेरीसाठी कॉलेजमधल्या रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात आली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी एससीबीसी कॅटेगरीमधून फॉर्म भरलेले आहेत त्यांचे प्रवेश आता खुल्या प्रवर्गातून होणार आहेत। त्यामुळे खुल्या प्रवर्गातील कट ऑफ वाढण्याचा अंदाज पुण्यातील मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारवार यांनी वर्तवलेला आहे। इयत्ता 11वीचे जे केंद्रीय पद्धतीचे प्रवेश 26 तारखेपासून सुरू होत आहेत, तर सर्व विद्यार्थ्यांनी 26 नोव्हेंबर सकाळी 10 वाजल्यापासून जी माहिती केंद्रीय प्रवेश समितीचे जे संकेतस्थळ आहे ते संकेतस्थळाला आपण भेट द्यावी आणि त्या संकेतस्थळावर 26 नोव्हेंबर 5 वाजेपर्यंत आपण कुठल्या महाविद्यालयामध्ये किती रिक्त जागा आहेत याची माहिती आपण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे। पार्ट 1 आणि पार्ट 2 या संदर्भात जर आपल्याला काही बदल करायचे असतील, आपले जे महाविद्यालयाची निवड केलेली आहे त्यामध्ये काही बदल करायचे असेल, आपली काही माहितीमध्ये थोडेसे बदल असतील तर ती करण्याची संधी या कालावधीमध्ये आपल्याला निश्चितपणे मिळेल। दरम्यान 11वी प्रवेशाचं वेळापत्रक हे कसं असणार आहे त्यावर एक नजर टाकूयात। 11वीची प्रवेश प्रक्रिया ही आजपासून सुरू झालेली आहे। 26 तारखेला सकाळी 10 वाजता दुसरी यादी लागणार आहे। म्हणजे सकाळी लागणार होती 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर प्रवेश प्रक्रिया ही चालेल। 2 डिसेंबरला छाननी, 5 वाजता अंतिम यादी जाहीर होणार आहे। 5 ते 9 डिसेंबर या काळामध्ये प्रवेश दिले जाणार आहेत। 10 डिसेंबर नंतर कॉलेज रिक्त जागा जाहीर करणार आहे।